साटम यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते धरणं आंदोलन करणार आहेत। महत्त्वाची बातमी, दुपारी 3 वाजता बोरिवली इथे आंदोलन केलं जाणार आहे। साटम यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते धरणं आंदोलन करणार आहेत। 2 दिवसापूर्वी आक्रमक झालेले होते काँग्रेसचे कार्यकर्ते, त्याच्यानंतर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले होते आणि आता पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन जे आहे ते केले जाणार आहे। आज दुपारी 3 वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धरणं आंदोलन केले जाणार आहे। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात काल भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं। मंगलप्रभात लोढाना असलम शेख यांनी जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। आंदोलनाच्या वेळेला मालाडच्या मालवणी परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी दुकानं बंद पाडली। असलम शेख यांचे बॅनर सुद्धा फाडले। मालाडमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना अमानत खान या व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह करत धमकी दिली। वो क्यों जाएगा पाकिस्तान? पाकिस्तान जाना तो तेको चाहिए। आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना। मुंबई अध्यक्ष है तू तो उसकी तमीज में रहना। आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना। कांग्रेस के कार्यकर्ताओं को कमजोर मत समझना, नहीं तो ऐसी जगह आके मारेंगे समझ में भी नहीं आएगा आपको, ठीक है। अमित साटम यांना धमकी देणारा अमानत खान स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणतो। या व्यक्तीच्या धमकीनंतर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मालवणी पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले। पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मालवणी पोलीस ठाण्यात आमदार मनीषा चौधरी, संजय उपाध्याय आणि प्रवीण दरेकरही पोहोचले होते। असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे सर्व नेते आक्रमक झाले। भाजप कार्यकर्त्यांनी त्यानंतर असलम शेख यांच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। भाजपच्या या आंदोलनात असलम शेख यांचा फोटो जाळण्यात आला। काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली। तर 2 दिवसांपूर्वीच अमित साटम यांनी असलम शेख यांना पाकिस्तानची औलाद असं म्हटलं होतं। त्यानंतर असलम शेख यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं। बघा, राजकीय रंग तर लागणारच, कारण राजकीय निवडणूक असतात। पण आता हे भाजपवाले एक काहीतरी विचित्र प्रकार करण्याचा पाहत आहेत। भाजपने हे दाखवलं की त्यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे। चुनावी हिंदुत्व मी जे भाजपचं बोलतो, निवडणुकीसाठी कुठच्याही थराला जातील। या ठिकाणी असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी सकल हिंदू समाजाने विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे। या शब्दांचा उपयोग आदरणीय साटम साहेबांनी केलेला ते त्यांना शोभतोय का? मुंबईचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपली शब्द कसे काढायचे ते सुधारून घ्यायला पाहिजे आणि पक्षांना पण त्यांनी समज दिला पाहिजे। भाजपने काशीनाथ चौधरींना प्रवेश देऊन त्यांचं हिंदुत्व पोकळ असल्याचं दाखवलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। भाजपच्या हिंदुत्वाचा फुगा फुटला अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। भाजपचा आता मराठी अमराठी वाद लावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे। बघा, राजकीय रंग तर लागणारच, कारण राजकीय निवडणूक असतात। पण आता हे भाजपवाले एक काहीतरी विचित्र प्रकार करण्याचा पाहत आहेत। आपण पाहिलं असेल, गेल्या काही दिवसांमध्ये काशीनाथ चौधरी यांना घेऊन, जे पालघर साधू हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी आहेत, त्यांना घेऊन भाजपने हे दाखवलं की त्यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे। चुनावी हिंदुत्व मी जे भाजपचं बोलतो, निवडणुकीसाठी कुठच्याही थराला जातील हे त्यांनी दाखवलं। आणि नंतर स्थगिती का दिली? म्हणजे एकतर त्याच्यात ते होते की नव्हते ह्याचं उत्तर दिलं पाहिजे। जर नव्हते तर स्थगिती का दिली, आणि होते मग घेतला कशाला? आणि म्हणून त्यांचं हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर आता मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न भाजप घाणेरडा करत आहे। पण भाजपला मुंबई उत्तर देईल। मुंबईमध्ये असे त्यांचे खेळ घाणेरडे चालत नाही।